अध्याय 16 श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्तमानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला। सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभीमरामा असो दे। आता ऐका श्रोतेजन, मल महात्म्य कथानुसंधान, संवाद लक्ष्मी नारायण, पुण्य पावन कथा हे। मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला, तोची श्लोकार्थ पाहिजे परिसीला, भावार्थ भला असो द्या। क्षीराब्धिजा वदे जेव्हा, ऐकिजे देवाधिदेवा, अभिनव कथेचा ठेवा, परिसीलाजी स्वामिया। परिस्नान आणि जप, महिमा वर्णिला अमुप, तरी स्नान केलिया निष्पाप, पूर्वी कवण झालासे, कवण स्नानाचे तप, कवण पुण्य जपला जप, ये विषयी होऊनी सकृप, निवेदावे स्वामिया। मग बोले शेषशयन, ऐके प्रिये प्रियवचन, जे आकर्णिता जाण, होय क्षाळण महापापा। स्नानदान जप होम, चालविता नेमा नेम, तरी पाय वंदियम, देती क्षेम रोग सर्व। सर्वारिष्टे ते शमती, संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती, उद्धार गती तो पावे। सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य, यदर्थी संशय नसे जाण, सत्य जाण शुभानने। कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध, पुरश्चरण एकविध, घडले जरी प्राणिया, तरी समता नाही जाण। मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी। सहस्त्र विप्रा इच्छित भोजन, तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण, नेम जाण मासवरी। जन्मदारभ्य जे पाप केले, जाणुनी नेणुनी जे का घडले, ते सर्वनासे एकची वेळे, जरी घडले स्नान एक। येच विषयी इतिहास परम, ऐके होऊनी उत्तमोत्तम, श्रवण केलिया सुगम, उपरती तात्काळिके। इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी, त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे। परमप्रीती पात्र ते धनदा, स्वगुणे मोहिले होतया ते, नृत्य गायने देखता तया ते क्षणभरी, ते न सोडी। स्वरूप परम लावण्य, पाहता होय वीर्यपतन, कंठजीचा कोकिळे समान, ऐकता सुगरण भूलती। असो ती देवलोकीची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपारा, तुच्छ जिये पुढे शंकरदारा, इतर सुंदरा त्या किजी। चतुर्दश लोकपाळ प्रार्थिता, परी तेथे न जायची तत्वता, ऐसी हे लावण्य लता पुढे वृत्तांता परिसीजे। एकदावन विहारार्थ, सखिया घेऊनी त्वरित, निगती झाली क्रीडनार्थ, लक्षुनी पंथ कुरुक्षेत्री। तव तो पुरुषोत्तम मास, हे तो नेणे विशेष उद्देश, सहज पातली तया स्थानास, समुदायास ते काळी। 5 जण अंध बोली जेती, ऐका त्या ते कोण कोणती, नेत्र असुनी अंध होती, ऐका प्रचिती तयांची। एक तो विषयांध जाण, दुजा तो द्रव्यांध पूर्ण, मदिरांध तोची तिसरा जाण, बळांध तोची चौथा पै। 5वा तो दुर्जन पाहे, तव तो गर्भांधाची होये, तया ते उपमाची न साहे, ऐसे हे 5 अंध जाणीजे। इतुकियांचे वेगळे प्रकार, ते किंचित परिसौ साचार, विषयांध झाला जो नर, ऐका प्रकार तयाचा। चित्ती काम उद्भवता, मग तो ओळखी न धरी तत्वता, तयासी धक्का देऊनी जाता, देहावरुता तो नये। तैसाची मदिरा प्राशिला, नेत्र असताची अंध झाला, श्रीमुखे जरी ताडिला, परी ओळखिला न पुरे। आता तो तिसरा धनांध, द्रव्यमध्ये उन्माद, स्वकीय येता सन्निध, ओळखी न पुसे तया ते। एखादा तयाचा कोणी आप्त, दरिद्रे गांजिला होता बहुत, तो जरी भेटा वया येत, तया ते पुसत तुम्ही कोण।
आता बलोन्मत्त असती गजा ऐसे सदा डुल्लती अतयांचे शेजारी हो येती जाती परी ते न पाहती तया ते पाचवा अंध तो दुर्जन सदा दुजियांते चिंती अकल्याण घात प्रयुक्त ज्याचे मन म्हणोनी जाण अंध तो म्हणोनिया पाच अंध श्रोतियाती केले विशद पुढे ऐकिजे संवाद तया देवांगणेचा ऐसी ते विषयांध पाही सखिया समवेत पातली ठाई पर्वकाळ धर्म नेणे काही जळप्रवाही स्वइच्छागमे संपूर्ण जळक्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान तीरा समीप येऊन केले अवलोकन चहुदिशे तव एका एकी नयनी कुंजवना ऐसे ते क्षणी वन देखती झाली कामिनी देखुनी मनी संतोषे नानापरी पुष्पयाती सुवासे सुशोभती द्राक्षे फलभारे डोलती चंपक सेवती ठाई ठाई जाई जुई आणि मालती बकुळ पुन्हा गरजती मांदार गुलाब केतकी कर्दळी डोलती फळभारे ऐसे अनुपम्य तेवन छाया सुशीतळ सघन पाहता आनंदली कामिन तोषले मनसतीचे मग सुवासिक पुष्पे तोडून माळा करीत चतुरकामिनी स्वकरे छेदिता ते क्षणी कामोद्भव मनी दाटला मग सकळ सखियांते बोले जरी पुरुष असता ये वेळे तरी अरुवारे पुष्य सेजे लिळे भोगिते सोहळे विषयाचे वयसा सुंदर सगुण वरी एकांत क्रीडावन नानापरी सुवास सुमन परिभ्राताराविण निर्फळते ऐसी नानापरी कामचेष्टा करीतसे ती वरिष्ठा तव तिचे फिरले अदृष्टा पातला श्रेष्ठ दुर्वासमुनी सवे शिष्य मेळा अपार लक्ष्मी सरोवर तीर माध्यान्नी आला दिनकर म्हणोनी समग्र उतरले कोणी स्नानांते आदरिले कोणी बहिर्दिशेसी गेले कोणी स्वकर्मी गुंतले एकले देखिले दुर्वासा तव हे देवांगना वाहिले कामज्वरे ऋषिते नहाळी एकाकी धावून आली कंठी सुदली पुष्पमाळा करी होती पुष्पमाळा तेची घातली ऋषींचे गळा ऐसे देखता ते वेळा ऋषी आला कोपाते म्हणे नष्टे पापिष्टे पाही हे त्वा कर्म केले काही हे तो आम्हा योग्य नाही आता घेई शापांते कंठी घातली ती माळा तो भ्रतारची केवळा तू तव मदांध अबळा पिशाच तात्काळ होईका ऐसे ऐकता शापवचन येरी कंपित दीनवदन काम मद गेला उतरून करुणावचन बोलतसे ऐके स्वामी ऋषिराया अज्ञानत्व घडे क्रिया ते क्षमा कीजे स्वामिया म्हणोनिया पाया लागतसे चरण न सोडी सर्वथा चरणांवरी ठेविला माथा कृपाळुवा ऋषीनाथा शाप व्यथा निवारी हे ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ म्हणे माझे वाक्य सत्य केवळ नव्हे अबळे सर्वथा परी चतुर्युग प्रमाण सहस्त्र वेळ होय गणन तोवरी पिशाचत्व पावोन उपरी स्वस्थान पावसी पहा तरी अन्याय केतुला पर्वत प्राय दंड तेथे झाला या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला भिवोनी त्याला वंदावे ब्राह्मण असो कैसा तरी परी चहुवर्णींचा अधिकारी मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणोनी चतुरी नमावे असो उशाप पावनी सुंदरी ऋषी गे निघोन गेले ते अवसरी तात्काळ पिशाच ते नारी पावली निर्धारी ऋषी शापे दुर्घटवना माझारी कंटक वृक्ष बरोबरी उदक न मिळे निर्धारी हिंडे सुंदरी पैतेथे आळे पिळे वृक्षासी घेत श्वापद नाठवे जीवघात सदा तळमळी क्षुदित ऐसे लोटत बहुकाळ तव अकस्मात एकेकाळी यज्ञवल्कीची कन्या सुमेळी कांची तपस्विनी नामे बाळी सखिया मेळी पातलीसे तव तो मलमास विशेष लक्ष्मी तीर्थयात्रा प्रदोष चाललीसे कुरुक्षेत्रास बेटी अनयासे पै झाली येरी जाऊन लवला ह्या तरी ती झाली तिचे पाया म्हणे तपस्विनी माया परिसे सये वृत्तांतू मग मुळापासून वृत्तांत समग्र कथिला ती ये समाचार शाप भय परम दुस्तर कर्म घोर सुटेना माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी मुक्त करी शाप भयापासुनी ऐसे मधुर वचने करुनी ऋषिकुमारी प्रार्थिली नम्र वचने कार्यसिद्धी नम्र वचने साधे नवविधी ते अपाय न पावे कधी क्रूर वचनी अनर्थपै ज्याची वाणी मधुर असे त्याचे कार्य कधीच न नासे जो सदा क्रूर बोलत असे
कल्पांती नसे यशतया असो तैसी नव्हे याज्ञवल्की चतुर्भामिनी परमनिकी पिशाचनीचे बोल ऐकोनिकी हृदय विवेकी अनुसरली मग बोले ऋषी कन्यका की पिता माझा याज्ञवल्की देखा त्याने माते निविदिले व्रत एका अधिक मास निर्धारे पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जातसो सागर संगमास तेथे करुनी स्नानदानास तप विशेष जाणोनी मास मात्र करून स्नान नक्त भोजन मौन्य धरून त्याही वरी दीपदान जाण वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी ऐसे तू ते पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी पिशाचत्व जाऊनी निर्धारी स्वपदी जाशील तू ऐकोनी तियचे वचन येरी बोले दीनवदन माझा देह पिशाच जाण केवी स्नान दान घडे पै तरी माऊली तू माझी माता मी तव तुझी धर्मदुहिता इतुका उपकार करी आता देह व्यथा निवारी हे काही पुण्य तू आपुले मदर्पण जरी माय केले तरी कोटी गुणे आगळे पुण्य घडे जाणीजे परोपकारा ऐसे पुण्य दुजे नसेची सखे जाण या लागी माये कृपा करून करी कृपादान एवढे तरी एक दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण तरी मी उद्धार गती पावेन स्थान पाविना पुले चतुर्युग केधवा जाती तोरी भोगो पिशाच गती या लागे परिसे विनंती लागे पुढती पायाते येरी ऐकून करुणा वचन कृपेने द्रवले अंतःकरण ती येते अवश्य म्हणून दिदले भाषदान त्रिवाचा म्हणे मी परतो येईतो वरी पाही तो येथेच राही येठाई चिंता न करी हृदय काही मासांती लवलाही येतसे ऐसे वदुनी ऋष्यबळा घेऊन या सखियांचा मेळा सत्वर पावली सागर संगमाला करी सोहळा मन इच्छा स्नानदानादी यथाविधी मास मास अवघे साधी पूर्ण करुनी व्रतविधी ब्राह्मण विधी परिपूर्ण ऐसी करुणी पुण्यक्रिया परतुनी आली तया ठाया तव ती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करुनिया निरखितसे मार्गाते तव एका एकी स्त्रियांचा मेळा देखोनी आनंदली वेल्हाळा धावनी धरी चरण कमळा केला आपुला साच बोला मग ते ऋषी कन्या पाही करी उदक घेतले लवलाही एके दिनीचे पुण्य पाही उदक करी घातलेसे पुण्य तोय पडताच हस्तकी तात्काळ देहे झाली निकी पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देही पावली मुखे करुनी जय जयकार करिता झाली नमस्कार म्हणे माये उपकार थोर केला माते मजवरी ऐसे वदुनी ते अवसारी स्वधामा पावली ते नारी एवढी पिशाची निर्धारी उद्धरागती पावली म्हणून मलमासाचे महिमान स्वयकथित तसे जनार्दन या लागी श्रोते सज्जन कीजे स्नानदान यथाविधी आपुले स्वकुळीचे वंशी कवण पावले पिशाचत्वासी अथवा पूर्वीचे वंशवंशी हे तो नेणवे आपणासी किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊनी कवण ठायासी हे तो नेणवे आपणासी म्हणून व्रतासी आचरावे म्हणाल काय होते ये दाने झणी न म्हणाचे वचने येथे लक्ष्मी नारायण संवाद जाण तरी अप्रमाण कवण म्हणे परिभावार्थ पाहिजे निका म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा या लागी करुनी विवेका आचरानिका व्रतभावो पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास नाही नाही हो निशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाणा निशेष भाविक हो जैसा पर्वता माझी मेरू थोर ग्रहगडी भानू अपार गंगे माझी सरस्वती अपार बोले श्रीवर आदरे नक्षत्रां माझी जैसा चंद्रमा चतुपादा माझी कामधेनु उत्तमा तैसा मासा माझी पुरुषोत्तमा द्विपाद ब्राह्मण हासे म्हणून अति आदरे करून अगत्य की जे स्नानदान म्हणून बोले जनार्दन तेची कथन केले असे स्वस्ती श्री मलमास महात्म्य पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित षोडशोध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणामस्तु।